सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे आलू परोठे। आलू परोठे कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडणारी ही डिश आहे आणि आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते। सगळ्यांचीच फरमाईश असते की आलू परोठे बनव। भरपूर तीळ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित अशी ती रेसिपी आहे। चला तर मग आता वेळ न लावता आपण ती रेसिपी करूयात। आलू परोठेसाठी आलू हे स्वच्छ धुवून घेतलेत। मार्केटमधून आणले होते तेव्हा खूप घाण होते आणि ते स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने। आणि आता हे कुकरला न लावता पातेल्यातच लावायचे आहेत, कारण कुकरमध्ये लावलं तर खूप शिजले जातात, ते एकाही शिट्टीमध्ये भरपूर शिजले जातात। त्यामुळे पातेल्यातच लावायचे आहे किंवा दुसऱ्या कोणत्या भांड्यामध्ये लावून टाकायचे आहेत, कारण सारण जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे। कुकरमध्ये लावलं तर ते पातळी होतं आणि सैलसर होते, त्यामुळे परोठा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आता पातेल्यातच लावायचं आहे, कुकरमध्ये लावायचं नाही। मी ह्या भांड्यांमध्ये लावलेत, त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित उकडून घ्यायचे। आता पराठ्याचं पीठ लावून घ्यायचं आहे, कणिक तिंबायचे आहे। त्यासाठी सोरीच्या चाळणीने गव्हाचं पीठ मी इथं चाळून घेतलंय आणि त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित हळद घालायची आहे। ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करायचा आहे। सैलसर करायचा नाही। अशा पद्धतीने गोळा हा व्यवस्थितच घट्टसर तयार करायचा, जसं आपण पुरणपोळीला करतो तसाच घट्टसर बनवायचा आहे। आणि आता ह्याच्यावरती पाण्याचा हात लावून व्यवस्थित त्याला झाकून ठेवायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी, कारण व्यवस्थित पीठ भिजलं पाहिजे। हे सगळे बटाटे किसणीनं किसून घेतलेत, व्यवस्थित मॅश झालेले आहेत आणि आता सारण तयार करायचं आहे। व्यवस्थित किसलेले आहेत हे, कारण किसणीनेच किसून घ्यायचे। तर हा पराठ्यासाठी लागणारं सारण तयार करायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये लसूण आणि अद्रक पेस्ट पण घालायची। लसूण अद्रक पेस्ट व्यवस्थित हलवून घ्यायचं याला। लसूण अद्रक पेस्ट लालसर होईपर्यंत व्यवस्थित हलवायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता हा बारीक कट करून घ्यायचा, त्यानंतरच व्यवस्थित घालायचा आहे मध्ये। त्यानंतर कांदा भरपूर प्रमाणात घालायचा आहे। खूप छान लागतात परोठे, टेस्ट खूप छान येते। कांदा हा बारीकच कट करून घ्यायचा आहे, कारण व्यवस्थित मॅश झालं पाहिजे आतमध्ये पण।
एकजीव झाला पाहिजे त्याचा. 5 मिनिटासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला फ्राय करायचं आहे. कांदा पण लालसर होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचा आहे. पाच मिनिट लागतात आणि हे सगळं कमी गॅसवर करायचं आहे. जास्त फुल गॅस करायचं नाही, कमी गॅसवर करायचं. तेल हे व्यवस्थितच घालायचं आहे, कमी घालायचं नाही किंवा जास्तही घालायचं नाही, कारण सगळं व्यवस्थित तळलं पाहिजे आतलं. आता मी थोडंसं घालत आहे कारण कमी पडत आहे तेल. व्यवस्थित हलवून घ्यायचं याला. कांदा खूप छान फ्राय झाला आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे. वास सगळीकडे दरवळत आहे. मस्त झालेलं आहे हे. आता अशा पद्धतीनं फ्राय करून घ्यायचे. वास पण खूप छान येत आहे ह्याचा सगळा. आणि आता त्यामध्ये बटाटे ॲड करायचे. हे अशा पद्धतीनंच सारण तयार करायचं आहे. हळदी पावडर 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे मीठ, आणि काश्मीरी लाल तिखटाचा वापर करत आहे कारण तिखट कमी असते आणि दिसायला पण छान दिसते. मिरची ही गडद लाल असते, मस्त तिखटपणा कमी असतो. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गॅस फुल करून. 10 मिनिट चांगलं फ्राय करून घेतलं आहे आणि पहा हे किती मस्त सारण झालेलं आहे. पूर्ण एकजीव झाला आहे. 10 मिनिट त्याला फ्राय करत होते. झालं आहे आता व्यवस्थित. कारण थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवलेली आहे कढई आणि त्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करायची आहे. भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आहे. खूप टेस्ट छान येते. कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आहे कारण एकजीव झाला पाहिजे आणि पराठा फुटला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि आता कोथिंबीरमध्ये ॲड करायची आहे. भरपूर कोथिंबीर घातली आहे. पहा अशा पद्धतीनं मी कट करून घेतली आहे कारण व्यवस्थित सारण झालं पाहिजे, पराठा फुटला नाही पाहिजे. व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे. सगळं मी एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने हे सारण बनवलंय, एकजीव झालाय सगळ्या ह्याचा. आणि आता 10 ते 15 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर पराठा करायचा आहे. सारण थंड होईपर्यंत इकडे कणिक भिजलेली आहे व्यवस्थित. आता सैलसर करून घ्यायची आहे पुरणपोळीसारखे. आता पहा घट्टसरच आहे. आता व्यवस्थित भिजली पण. 1 ते 1.5 तास झालेले आहेत आणि आता ह्याला मऊ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सैलसर केली आहे कणिक पुरणपोळीसारखीच. आणि आता तेलाचा हात लावायचा आहे वरती. मस्त झाली कणिक, खूप छान भिजली. हे पहा पुरणपोळीसारखंच.
इकडे पराठ्याला तीळ आणि कोथिंबीर पण लावली. मस्त लागतात असे पण परोठे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. नंतर भेटू आपण नवीन रेसिपी सहित. बाय.